सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. गोंधन भाग 20. चला तर सुरू करूया आपल्या स्टोरीला. मग चंद्रभान म्हणाला, 17,000 रुपयाला तू गाय वासरू विकलंस, तुझा तोटा झाला. तुला या व्यवहारात फसवलं त्या माणसांनी. तू ते पैसे मला दे, मी त्या माणसाला परत देतो आणि सौदा कॅन्सल करतो. गाय वासरू परत आणतो आणि आपण ते दुसरीकडे विकू. तुझाच फायदा होईल. सरस्वती आता विचार करत होती, चंद्रभानवर विश्वास ठेवावा की नाही असा, आणि खरंच आपण फसलो का या व्यवहारात. तिला या व्यवहारातलं जास्त काही कळत नव्हतं. असली कामं गड्या माणसाची असतात. आणि सरस्वती गप्प बसली. मग चंद्रभान जेवला. सरस्वतीनं त्याच्या पुढचं ताट उचललं आणि खरकट्या ताटात पाणी ओतलं. ते सगळं चुलीवर उचलून ठेवलं. केळसुणीचा बुरमुटा घेऊन खरकटं मोडलं आणि उठली. तसं आता त्या खोलीत कोणीच नव्हतं हे बघून चंद्रभाननं तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढली. तसं त्यानं पकडलेल्या हातामुळे सरस्वतीच्या अंगात थोडी सळसळ जाणवली आणि तो तिच्याजवळ आला. समोरून तिच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि सरस्वतीनं आता तिच्या दोन्ही हातांनी त्याची मनगटं पकडली आणि तिच्या हातांचा खडबडीत स्पर्श त्याच्या मनगटांना झाला. पण आता तो काहीच बोलला नाही आणि सरस्वतीनं त्याचे हात तिच्या कमरेवरून काढले आणि म्हणाली, जवळ येऊ नका. मी हे सगळं विसरून गेले आहे. ते मला पुन्हा आठवण करून देऊ नका. आता याच खोलीत कित्येकदा त्यांनी प्रणय केला होता. लग्नानंतरचे गोडी गुलाबीचे सोनेरी क्षण इथे घालवले होते आणि आता तोच चंद्रभान तिला नको होता. आणि तो तिला म्हणाला, सरस्वती का अशी करतेस? तू स्वतः होऊन तुझं आयुष्य बर्बाद करू नको. अगं, कित्येक पुरुषांच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त स्त्रिया आहेत. तशा माझ्याही आहेत, म्हणून मी बायकोकडे दुर्लक्ष करतोय असं नाही. सरस्वती म्हणाली, असतील ना, पुरुषांच्या आयुष्यात कितीतरी स्त्रिया असतील, पण त्या बाहेर असतील. त्यांची जाऊ तिच्याच नवऱ्याला हाताशी पकडून तिची खोली हिसकावून घेत, तिनंच केलेलं खाऊन पिऊन तिच्याच डोक्यावर घरात राहून मिऱ्या वाटत नसेल आणि असलं प्रकरण फक्त आपल्याच घरात असेल. तिच्यापेक्षा मला सगळ्यात जास्त राग तुमचा येतोय की तुम्हाला तुमच्या मुलांची सुद्धा दयामाया येत नाही. चंद्रभान म्हणाला, कशी दयामाया येईल? तू अशी वागतेस, मग मी काय करू? तू मला जवळ येऊ देत नाही, मग माझा राग वाढत जाईल ना. सरस्वती म्हणाली, आता माझ्यात राहिले तरी काय जवळ यायला? माझे हात चांगले नाहीत, माझे पाय चांगले नाहीत, माझा चेहरा काळवंडलेला, कारण माझ्याकडे माझ्या नवऱ्याचं लक्षच नाही. आणि ज्यांच्याकडे माझ्या नवऱ्याचं लक्ष आहे ना, त्या चांगल्या राहतात, एकदम नटीसारख्या. आणि ते जाऊ द्या, इतक्या सगळ्या जणी असताना मी कशाला हवी तुम्हाला? चंद्रभान तिचा हात हातात घेऊन मला, सरस्वती बायको आहेस तू माझी. तुझं आणि माझं प्रेम या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. तुझ्यावर माझा अजून पण जीव आहे. आणि सरस्वती म्हणाली, आणखीन एक महत्त्वाचं नातं विसरताय तुम्ही आपलं, की मी तुमच्या मुलाची आई आहे. फक्त आणि फक्त आईच आहे. तुमची बायको संपली. असं म्हणून तिनं हात सोडवून घेतला आणि पोरांमध्ये जाऊन अंगणात झोपली. मग 1-2 दिवस चंद्रभान थांबणारच होता आणि आज नाहीतर उद्या सरस्वतीला राजी करायचं असं म्हणून तो जनाकडे गेला आणि जनाचा सगळा डोळा पैशावर होता. आणि म्हणाली, काय झालं? काय म्हणाली ती? गाईच्या आणि वासराच्या पैशाबद्दल. चंद्रभान म्हणाला, अगं, आत्ताशी तर खडा टाकलाय. ती विचार करते. मी 1-2 दिवस आहे इथेच, उद्या बोलतो तिच्यासोबत, पण मला नाही वाटत ती तयार होईल पैसे द्यायला. आणि जना म्हणाली, का? काय नाही देणार ती पैसे? त्या गाई वासरावर तुमचा हक्क आहे. तुम्ही घरातले कर्ते पुरुष आहात. आधी ते सगळे पैसे तुमच्या हातात पडायला पाहिजे होते. ती काय मालकीन लागून गेली का पैसे घेऊन कमरेला बांधायला? अशा प्रकारे जना चंद्रभानला फुगवत होती आणि चंद्रभानसुद्धा फुगला. हा संसार माझा आहे, मी घरातला कर्ता पुरुष आहे, त्यामुळे सगळे व्यवहार माझ्या ताब्यात हवेत असं त्याला वाटलं. मग सकाळ झाली आणि चंद्रभानच्या मोठ्या मुलानं त्याचे चकचकीत बूट बघितले आणि स्वतःच्या पायात घातले. तो इकडून तिकडे फिरत होता. कधी म्हशीखाली जात होता, कधी उकिरड्याकडे जात होता. सरस्वती कपडे धुवत होती. जना बाहेर आली. चंद्रभानचे 2 ड्रेस तिनं सरस्वतीच्या समोर टाकले धुवायला. सरस्वतीनं तिच्या चेहऱ्याकडे न बघता ते ओढून घेतले आणि धुवायला सुरुवात केली आणि म्हणाली, माझाच नवरा आहे, शेवटी त्याचं काम मलाच करावं लागणार. आणि जना तोंड वाकडं करून परत आली. इतक्यात जणानं बघितलं की मोठ्या मुलानं चंद्रभानचे बूट घातलेले आहेत आणि ती रागात म्हणाली, काढ ते बूट, काढ म्हणते ना. असं म्हणून तिने त्या मुलाला बूट काढायला लावले आणि उचलून घेऊन तिच्या खोलीत गेली आणि बेडखाली सरकवले
आता हे सरस्वतीनं बघितलं, पण ती काहीच नाही बोलली. पण मुलाला म्हणाली, बघितलं, अशी आहे तुझी काकी, मग तिचं किती ऐकायचं हे तू ठरव. तिचं ऐकून तिच्या नादी लागण्यापेक्षा आणि तुझ्या बापासारखं तिच्या ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा तू शाळा शिक. मी तुला बोर्डिंगला घालणार म्हणून तू नाराज दिसतोस, मला माहीत आहे, पण सगळं तुझ्या भल्यासाठी आहे बाळा. तू हुशार आहेस, सगळ्यात हुशार आहेस, पण इथं राहून या असल्या घटना बघून तुझं लक्ष भरकटत आहे आणि म्हणून इथून लांब जा आणि शिक. आणि एक दिवस याच्याही पेक्षा महागडे बूट घालून या बाईसमोर रुबाबात ये आणि तेव्हा मला माझ्या कष्टाचं चीज झालं असं वाटेल. असं म्हणून सरस्वतीचे डोळे भरून आले आणि नेहमीच तिचे अश्रू रात्री उशीत लपवणारी सरस्वती आज तिच्या मोठ्या पोरासमोर तिचा बाण सुटला आणि रडायला लागली. मुलालासुद्धा खूप वाईट वाटलं आणि तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, हो आई, जाईन मी बोर्डिंगला, पण तू रडू नको. मग आजही सरस्वती कामाला गेली. आज जाताना जास्त स्वयंपाक पाणी करून गेली. चंद्रभान घरी होता म्हणून, नाहीतर जना आणि चंद्रभान खायचे आणि सरस्वतीच्याच पोरांना काही शिल्लक राहत नव्हतं. आणि खरंच सरस्वती नदीसारखी विशाल मनाची होती. सगळ्याला सामावून घ्यायची, भले बुरे चांगलं वाईट सगळ्यांचं वागणं पोटात घ्यायची. आणि तो भान हरवलेल्या चंद्रासारखा होता. 15 दिवस आकाशातला चंद्र गायब असतो तसा गायब असायचा आणि पौर्णिमेचा चंद्र जसा उगवतो महिन्यातून एकदा तसा कधीतरी उगवायचा. मग सरस्वती आज डोक्यावर जळणाचा भारा घेऊन आली आणि बाहेरच्या चुलीसमोर टाकला आणि तिथंच बसली. आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती, मी तुला म्हणालो होतो गाय वासराविषयी, त्याचा विचार केला की नाही? आणि सरस्वती म्हणाली, आता विकलं ते विकलं, आता काय विचार करायचा? माझ्या मनाला ते पटत नाही. एकदा व्यवहार झाला की झाला, पुन्हा आपल्या तोंडाला पाणी सुटू द्यायचं नाही. चंद्रभान म्हणाला, अगं पण त्यांनी फसवलं तुला, निदान मी असल्यावर तरी व्यवहार करायचा की. आणि सरस्वती हसून म्हणाली, पुष्पा, तांब्याभर पाणी घे गं बाई. आणि ती उठली आणि तोंडावर पाणी मारून हातपाय धुतले आणि परत येऊन बसली. तिनं चंद्रभानकडे लक्ष दिलं नव्हतं. तो पुन्हा म्हणाला, मी तुला म्हणतोय की त्या लोकांनी तुला फसवले व्यवहारात. असा चंद्रभान थोडं मोठ्यानं म्हणाला. जनासुद्धा तिथं राहून ऐकत होती. आणि सरस्वती म्हणाली, आता घरातल्याच माणसांनी फसवलं, चक्क स्वतःच्या नवऱ्यानं फसवलं, जावेनं जिला फसवलं तिला बाहेरचे लोक आणखीन फसवून काय फसवणार? जाऊ द्या, तुम्ही फसवलं त्या दुःखापेक्षा हे दुःख कमीच आहे. आणि तुम्ही माझ्या कानातलं डूल कुठे आहे ते विचारून घेतलं आणि परस्पर घेऊन गेलात. ही फसवणूक तर किती मोठी आहे हो. आणि चंद्रभान थोडा गप्प झाला आणि म्हणाला, अगं म्हणून तर म्हणतोय 25-30 हजाराला गाय वासरू जाईल आणि तुला नवीन डूल पण करू सोन्याची. ते पैसे परत दे, हा व्यवहार मोड. आणि सरस्वती म्हणाली, नाही, तुमचा काय भरोसा? तुम्ही हे पैसे घेऊन तिकडेच जाणार, महिनाभर तोंड नाही दाखवणार. आता मला कोणावरच भरोसा नाही. आता चंद्रभान जनाकडे बघायला लागला, कारण त्या दोघांच्या डोक्यात तेच होतं, तिचे पैसे हडपायचे. सरस्वतीला काहीतरी कारण सांगायचं आणि पैसे जिरवायचे, पण सरस्वती आता विचार करत होती हल्ली डोक्यानं. आणि जनानं चंद्रभानला खुणावलं की तुमचा हक्क दाखवा, तुम्ही या घरातले कर्ते पुरुष आहात. आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती, मी या घरातला कर्ता पुरुष आहे, मग तू तो व्यवहार मला विचारून का नाही केला? आणि जरी केला असेल माझ्या पाठीमागे, तर सगळे पैसे माझ्या हातात हवेत. आणि सरस्वती थोडीशी हसली आणि तिला वाटलं की काहीही करून यांना माझ्याकडचे पैसे घ्यायचेच आहेत. आणि ती म्हणाली, करते पुरुष आहात ना घरातले, मग एक काम करा, मला ना आता कंटाळा आलाय तुम्हाला आणि तिला खायला घालायचा. घराची वाटणी करा. तिची भांडी आहेत तिच्याकडे, लग्नातली नवी करकरीत पोती बांधून ठेवलेली तशीच्या तशी आहेत. तिला म्हणावं, वेगळी चूल मांड आणि खा. 2 खोल्या तिला द्या, 2 खोल्या मला द्या, वाटलंच तर तुमची आई राहू द्या माझ्याकडे. म्हातारं माणूस, पिकलं पान कधीही गळून जाईल, त्याचं ओझं नाही मला. बोर्डिंगला जाणार आहे संतू, त्याच्याऐवजी 3रं मूल म्हणून मी सासूला सांभाळते, पण तुमची ती रखेल, तिला आता मी खायला घालणार नाही. आणि तुम्ही कोणाकडं खायचं ते ठरवा, आणि जिच्याकडे खायचं आहे ना तिच्याकडंच राहायचं कायमचं. असा पत्ता सरस्वतीनं सुद्धा त्याच्या तोंडावर फेकला. आणि हे ऐकून जणाला आनंद झाला. चंद्रभानला मात्र सरस्वतीनं कोड्यात टाकलं. आता तो तिचं बोलणं न आवडून म्हणाला, आधी तू मला गाय वासराचे पैसे दे, बघू कुठं आहेत ते. आणि सरस्वतीसुद्धा म्हणाली, मिळणार नाहीत. ती गाय ते वासरू मी सांभाळलं आहे, माझ्या माहेरावरून आणलेली ती गाय आहे, तुमचं त्याच्यात काहीच नाही. तो म्हणाला, हे बघ, हा संसार माझा पण आहे, हे सगळं माझं आहे. सरस्वती म्हणाली, फक्त माझं माझं म्हणून माझं होत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं. पोरं तुमची
सांभाळते मी, संसार तुमचा, मी सांभाळायचा, तुम्ही कधीतरी येऊन मालक व्हायचं. मग मी काय तुमच्या संसाराची रखवालदार आहे का, जिचा यावर काहीच हक्क नाही? लक्षात ठेवा, माझा हक्क आहे, सगळ्यात जास्त हक्क आहे. आता चंद्रभान चिडला आणि म्हणाला, असं का? मग आत्ताच्या आत्ता माझी पोरं इथेच ठेवून माहेर जायचं, आणि जर पोरं थांबत नसतील तर पोरं उचलायची आणि माहेरला जायचं. आणि सरस्वती म्हणाली, या घरावर माझा काहीच हक्क नाही का? मी बायको आहे तुमच्या लग्नाची. आणि चंद्रभान म्हणाला, मी तुला बायको म्हणतच नाही, मग काय करशील तू? तसंही रात्री माझ्यासोबत झोपत नाहीस, मग बायको काय कामाची? आणि सरस्वती शांतपणे म्हणाली, बरं, मग हे घर माझ्या मुलांचं आहे, त्यांच्या बापाचं आहे, आणि त्यांचा अधिकार त्यांचा बापसुद्धा त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कोणाचं तरी ऐकून तुम्ही प्रयत्न करताय ना, तर करा प्रयत्न माझ्या मुलांचा हक्क नाकारण्याचा. पण जन्मदात्या बापावर लग्न झालेल्या बायकोपेक्षा जास्त हक्क पोराचा असतो, हे तुम्हाला कळेल, आणि मग तुमच्या मुंग्या उतरतील. असं फार आत्मविश्वासानं म्हणून सरस्वती आतमध्ये निघून गेली आणि चंद्रभान तिच्याकडे आणि तिच्या आत्मविश्वासाकडे टाकामाका बघायला लागला. मग आता काय होईल पुढं? वाटणीसाठी सरस्वतीला इथून पोरांसहित हाकलून देण्यासाठी जना काय करेल, आणि जना आणि सरस्वतीच्या या अस्तित्वाच्या लढाईत कोण बाजी मारेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कथा इथून पुढे मनोरंजक होणार आहे, कारण अजून आपल्या स्टोरीमध्ये आपल्या हिरोची एंट्री बाकी आहे. चला, बाय.